तर नमस्कार मित्रांनो, आज अमरापूरच्या मैदानात टिटवीचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तर बघूया आज सोबत आपले दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्ते. कसं काय आजचं नियोजन कसं काय झालं सगळं? आज आदत खोंडाला एका बैल दिलेला. आदत खोंडाला नियोजन दिलं. गटपास झाले बरोबर आहे गाडी? होय झालं. किती गटात पळाली गाडी आपली? 23व्या गटात. 23व्या गटात. कोणावर पळाला आज टिटवी आपली? एक जोडीदाराचा राणा म्हणून खोंड आहे त्याच्यावर पळाला. त्यावर पहिल्यांदाच पळाली असली गाडी? पहिल्यांदाच. आता आज सुंदर गाडी पाहिली, पण एक मागला एक चर्चेचा विषय चाललाय. हा, कारण की सगळे मी अखंड महाराष्ट्र बघतोय की मागल्या मैदानात एक व्हिडिओ व्हायरल होते की गाडी नाही का झुकली नाही तुम्ही, काय नक्की काय विषय झालाय? अमरापूर फाटीलला झालेला व्हिडिओ म्हणजे आपल्या एम नानांच्या मैदान. हा, एम नानांच्या मैदान. नक्की काय झालं ते गोष्ट? म्हणजे लोक काय होते ट्रोल करतात की दादाने गाडी झुकली नाही, नक्की काय झालं, कशामुळे झुकली नाही, काय नक्की कारण काय ह्या गोष्टीचं? आता कारण म्हणजे पहिली गोष्ट, ऍक्च्युली 4थ्या गटात माझं नाव नव्हतं. बर. नाव होतं 5 नंबर तासाला बकासूरचं. बर. आणि 3 नंबर तासावरचं नाव खाली होतं. ते म्हणलं अशी मोठी गाडी आहे म्हणून मी गाडी आणणार नाही, तुला नाव देतो. तर चालेल म्हणलं. तुम्हाला चालेल का म्हणलं? मला चालतंय म्हणून मी त्याचं नाव घेऊन खाली गेलेलो गाडी हाणायला त्या गटात. त्या गटात गाडी हाणायला गेलेलो. त्याच्यानंतर खाली वाईट चकमक झाली की आम्ही फाटी बदलायचो. म्हणजे आम्ही आमच्या फाटीत ठेवली, गाडी उभी केली की त्याने गाडी, बाकी काय बोलण्यापेक्षा तुम्हाला लय नाही, स्वतः मोहिल शेठचं आणि अमित पाटलाचं ह्या माझ्या फोनमध्ये रेकॉर्डिंग आहे. ते रेकॉर्डिंग तुम्हाला टाकतो. ते फक्त तुमच्या पद्धतीने कसं काय करायचं. मी गेलेलो का तर गेलेलो पाहायला, त्यांच्या मनात नव्हतं काय, माझ्या मनात नव्हतं काय. कोण कुणाला भेलं ती घरात बसून जे मीडियाच्या माध्यमात तुम्ही असं बाईट घेताना खाली हे करतात, कमेंट्स करतात, त्यासनी काही सुद्धा माहित नसतं. फक्त त्यांनी कमेंट्स करताना 10 विचार करा. म्हणजे कुणाबद्दलही बैलगाडी क्षेत्रात सामान्य शेतकरी असो, चांगला असो, मोठा असो, कुणालाही कमेंट्स करताना फक्त लाईव्ह काय घडलंय त्या गोष्टी बघून तुम्ही कमेंट्स करा आणि मग बोला. कमेंट्सला तुमच्या लय बोट चालतेत, पण आमच्या कमरेला 6 गोळ्याचं रिव्हॉल्वर आहे, ती उतरीन डोक्यात एकूण त्याच्या. आमच्या नादाला लागला, फक्त आम्ही काय बोलत नाही म्हणून आमच्या नादाला लागू नका. आता जी कमेंट करतात नक्की म्हणजे मोहिल शेठचा तुमचा काही वादवाद आहे का? कारण की लोकांचे असे कमेंट येतात, मग ह्या गोष्टीमुळे वाद होतोय का नाही का? कशामुळे नक्की वादवाद? कुठल्या गोष्टी? वादावादचा नाहीच विषय ना. आज मोहिल शेठचा 1 नंबरला बैल पळतोय बकासूर, आमचा 2 नंबर मध्ये पळत असेल किंवा 1 नंबर मध्ये, पण त्या दिवशी आम्हाला कॉन्फिडन्स होता ना, म्हणून तर आम्ही दुसऱ्याच नाव घेऊन खाली गेलेलो ना गाडी हाणायला त्याच्यात. बरोबर आहे. आणि का गेलेलो तर गाडी हारू किंवा जिंकू आम्हाला बघायचं होतं आमच्या बैलाचं काय आहे ते. नाहीतर असं एका मैदानात आता पावसाळ्यात 700-800 गाड्या येतात, त्याच्यातले 100-200 गुलालासाठी आवरून येणारे असतात बैल मालक, आणि 500 बैल मालक असं काही त्यांचं एकच अपेक्षा असते, एवढ्या मोठ्या मैदानात मला गट गावावा. मग गरीबाच्या कुठं तर गटात गाडी घालायची आणि त्यांचा आपण गट पास करायचं आणि वागाय म्हणायचं, हे आमच्या अवलाद नव्हतं. आम्ही खेळणार तर टॉपच्याच गटात खेळणार. त्या 4थ्या गटाचं कॅन्सल झाला आमचा बैल पळवायचा. त्याच्यानंतर घोटचा सर्जा ह्यो आमचाच आहे, संबंधित बैल, आणि एकदम जवळच आहे. ज्यावेळेस घोटच्या सर्जाच्या गटात 3 नंबर तास गावलं त्यावेळेस 23वा आवर्जून गट बघा एम नानांचा, त्या घोटच्या सर्जाच्या गटात गाडी घालून अमित पाटील पाहिला. अमित पाटील ज्यावेळेस मैदानात येतो त्यावेळेस मैदानात पळून जाण्यासाठी येत नाही आणि कुणाची जिरवा येत नाही, आणि जे पुकारतेत का नाही, हे जी जिरवले ते जी जिरवले, त्यांच्याकडे तुम्ही हजेरीने आलेलं नाही 7,000. फक्त तुमच्या बुडाखालचा अंधार जो आहे तो तुम्ही बघा आणि लाईव्ह खाली काय घडलं. पहिल्यांदा गाडी कुणाची फाटी चुकीची होती म्हणून कुणी गाडी बैल सोडली आणि फिरवून झोपली, 5वा गट सोडायला लावला. आणि त्याच्यानंतर गाड्या 3-4दा फाट्या बदलल्या. त्याच्यानंतर मी जिथं फाटीला लावली गाडी तर बैलांना आमच्या उडी गाठली, जोटं मोडलं नाही मोडलं. माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, स्वतः मोहिल शेठ धुमाळ तो बोललेला जोटं मोडलेलं नाही, ते तुम्ही तुमच्या बाईट मार्फत दाखवा कसं मोडलेलं किंवा काय. अमित पाटील भेला का नाही भेला कमेंट्स करणारच फक्त एकच सांगा, आणि फेक अकाउंटवर कमेंट्स करू नका. कमेंट्स करायचे असेल, फोनवर बोलायचे असेल तर स्वतः अमित पाटलाचा नंबर देतो. अमित पाटलाच्या धमक आहे कुणालाही कुठल्या ठिकाणी जायला. आणि एक जण त्याच्यात कमेंट्स मध्ये म्हणला मी मुळशी पॅटर्न आहे, तू मुळशी पॅटर्न आत्ता झाला. सातारा जिल्हा शूरवीराचा आहे, मोठा जिल्हा आहे, आणि आमच्या नादाला कुणी लागू नका. अजून सांगतो, जसं तुम्ही म्हणताय एक ट्रोल होण्यामागते बरोबर आहे का, एक लोक ट्रोल करतात, त्यांनी विचार केला पाहिजे प्रत्येक गोष्टीचा. कारण कुठल्याही कारणावरनं
आपले घरी बसून कमेंट करणार, नक्की कमेंट करणार नक्की लोक कुठले असतात ते नक्की काय सांगता? 80% फेक अकाउंटवर असतात हा आणि एक 20% त्यासनी एक बुद्धीच नसते, म्हणजे खेळाचा अनुभवच नसतो. त्यांच्या घरी पहिला गोष्ट बैल किंवा घरात कधी पैलवान नसेल किंवा कुठल्या खेळात त्यांनी भागच घेतलेला नसतोय. बरं. त्या माणसं जास्त प्रमाणात ते असे करतात. आता प्रत्येक बैल मालकाचे किंवा बैलाचे एकदम चाहते भरपूर आहेत, पण तो चाहता असा बोलत नाही की ज्याच्या प्रेम आहे की किंवा दुसऱ्या नंदीला ज्याला आवड आहे बैलगाडी क्षेत्रात, तो असं बोलत नाही कोणत्या विषयी किंवा वाईट बोलत नाही किंवा त्याच्या घरातल्याने ते संस्कार दिलेले नसतात. आलं का ध्यानात? बरोबर आहे. हा म्हणजे घरी बसून आपले कुठेतरी कमेंट करणारे लोक असतात, हा. ह्यांच्याकडे आपण लक्ष बी दिलं नाही पाहिजे. बरोबर आहे का? आपण 80% देतच नाही ना, असं किरकोळांच्या लक्ष द्यायला आपल्याला वेळच नाही तेवढा. बरं, आज जसं तुम्ही सांगितलं की दुसऱ्या गोटच्या सरदामध्ये तुमचाच नंदी आहे, हा. त्यात गाडी झुपली. बरोबर आहे का? होय. काय कारण होतं तरी? म्हणजे आज जसं तुम्ही सांगता की माणसं गट चुकून खेळतात हा. प्रत्येक नंदी, पण तुम्ही चांगल्याच गाडीत गटात पळवता नक्की गाडीने, काय कारण? विषय काय आहे माझा तुम्हाला एक वैयक्तिक सांगतो. ज्यावेळेस माझी चिठ्ठी जिथं निघल बरं. तिथं पहिली गोष्ट मी पळतो. त्या दिवशी माझी चिठ्ठी निघाली, पाक शेवट निघाली बरं. आणि ती पण कडल निघाली, म्हणून मी चिठ्ठी घ्यायचा प्रयत्न केला. चिठ्ठी घ्यायचा प्रयत्न केला की मला बाकीच्या ठिकाणी पण 3-4 गटाच्या चिठ्ठ्या भेटत होत्या, बरं. पण ह्या 2 गटात ह्या चांगल्या गाड्या होत्या. मग म्हणलं चांगल्या गाड्यातनीच आज खेळायचं. आणि ह्याच्या अगोदरचा पण माझा इतिहास, ज्यावेळेस माझी गाडी कुठल्याही मैदानात जाईल, 2 बैल जातील तेव्हा 2 चिठ्ठ्या पडतील, 1 बैल जाईल तेव्हा 1 चिठ्ठी पडेल. आणि ही चेक करायचं असेल अमरापूरच्या मैदानच्या अगोदर किंवा नंतर, तुम्ही सगळ्या लाईव्हला जाऊ शकताय. चोराडचं मैदान असेल किंवा कुठं मैदान आहे, तिथं देवांश अमित पाटील या चिठ्ठ्या किती पडल्यात आणि किती बैल आणलेत तेवढंच बघा. एक्स्ट्रा एक चिठ्ठी माझी पडत नाही. बरोबर. तसंच आता एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की येतं हिंद केसरी पेडगावचं मैदान. बरोबर आहे का? हा. काय सांगताल पेडगावच्या मैदानात एक अटी आहेत की आधार कार्ड द्यायला लागणार आहेत, एक माणूस फक्त 2 चिठ्ठ्या टाकू शकतो. बरोबर आहे का? हा. मग तसं बघितलं गेलं की 2 चिठ्ठ्यामध्ये फक्त 500 गाडा मालक जास्तीत जास्त तिथं सहभाग नोंदवू शकतात. काय सांगताल याबद्दल? आता विषय काय माहिती आहे का, हे आधार कार्ड 2 गाड्या हे मला काही पटलेलं नाही, म्हणजे माझ्या बुद्धीला पटलेलं. तुम्हाला आज सांगतो, हे सगळं म्हणजे मैदान असं एकदम सामान्यांसाठी नाही आहे. हे 4 जण ठरलेले आहेत, त्यांच्यासाठी 1 नंबर करायसाठी हे मैदान आणि मोठं टायटल लावायचं की मी हिंद केसरी झालो. ज्याला हिंद केसरीचं मैदान घ्यायचं आहे त्यानं 1 चिठ्ठी, एका बैल मालकाची 1च चिठ्ठी राहिली जाईल एका बैलाची. बरं. ज्यावेळेस एका बैलाची 1 चिठ्ठी राहील तर खटाव तालुक्यातच कमीत कमी 250 ते 300 गाड्या आहे, कराड तालुक्यात 350-400 गाड्या आहे, अशी प्रत्येक तालुक्यात कमीत कमीत गाडी 2000 आहे. 2000 म्हणलं 2000 माणसं येऊ शकत नाहीत. बरोबर. 1500 येतील नाही तर 1000 येतील. मग त्या 1000 जणांचा सहभाग भेटणार ना. आणि ज्यावेळेस तुम्ही आज अमित पाटलाला चान्स दिलाय नोंदवाय गाडी, तर अमित पाटील 1 गाडी आणि 2 गाड्या नोंदवणार. बरोबर आहे. मग जिथं तुम्ही 1001च गाडी नोंद करणार आहे, तर तुमच्या नुसत्या 500 जणांच्याच गाड्या नोंद होणार ना, सहभाग होणार. कारण प्रत्येक गाडा मग आता जास्तीत जास्त 2 ते 3 चिठ्ठ्या हा, टाकतात. मग तेच 500 जणच नाही, मग बाकीच्या गरीब लोकांनी काय केलं, गरीब बैल मालकाने काय केलंय. आणि आज तुम्ही म्हणताय 10 दिवस आधी नोंदणी करा, ही करा. बैलगाडी क्षेत्र असं आहे की आदल्या 2 दिवसात आणि 3 दिवसात सामान्य माणसांचं पैरं होते, ते पण नाही होत. 80% ते माणूस अक्षरशः पाया पडून कसा तर वैतागून पैरं करतो. बरोबर आहे. हा, आणि तुम्ही अगोदर 10 दिवस नोंदवायला होताय. आणि दुसरी गोष्ट, हिंद केसरी तुम्ही मैदान म्हणताय, हिंद केसरी पेडगावचं मैदान, म्हणजे मला जसं कळतंय, मी माझ्या पोरा शपथ घेऊन सांगतो, हिंद केसरी मैदान पेडगावचं गणपतीच्या 3ऱ्या दिवशी हिंद केसरी मैदान आहे. ही बड्डेचं मैदान आहे, ही काही हिंद केसरी मैदान नाही. मी सरळ सांगतो. आणि जे मैदान घेतोय त्यानं म्हणायचं की पेडगावच्या जत्रेचं मैदान गणपतीच्या 3ऱ्या दिवशी होतं का नव्हतं, त्यानं त्याच्या पोरावर हात ठेवून सांगायचं. असं ते आज हिंद केसरी सगळी बघा, मी म्हणतोय म्हणून नाही, पण आता ते म्हणतात ना हीच हिंद केसरी. का जुन्या माणसाने माणसं विसरतात, म्हणजे बापाची चप्पल पोराला घालायला ना, तो पोराला वाटतं की मी बापच झालो, पण ते विसरतात. फक्त पहिलं मैदान कुठलं आहे त्याला, त्या गोष्टीला मैदानाला तुम्ही प्राधान्य द्या. आणि दुसरी गोष्ट, मागच्या वर्षी ज्यावेळेस गट पास होणाऱ्या माणसाला सुनील मोरे, मी आता उघड बोलतो नाव, 2000 रुपये देणार होता. आमची गाडी गट पास झाली, शिमीला आम्ही मार खाल्ला. गट पासचं 2000 रुपये घ्यायला अर्धा तास आम्हाला लाईनीला उभं केलेलं. गट पासचं पैसे दिले नाहीत, त्यांच्या गर्दीत दंगा झाला. पुन्हा दुसऱ्या दिवशी मैदान होतं, ते म्हणले आम्ही ऑनलाईन करतो. ऑनलाईनवाल्यासनी ज्याला नोंदवलेली आम्ही चिठ्ठी, त्या माणसाला आम्ही फोन केला, तर तो म्हणला सुनील मोरेला मागा, त्याला मागा, प्रश्नाची आडवी उत्तरं दिली. आज तुम्ही 100 गट झालेले, 100 गट म्हणजे 100 गाड्या, 2-2 हजार आणि 4 लाख रुपये मागच्या वर्षी सामान्य माणसांना दिलेले नाहीत, पहिली गोष्ट. आणि मग आत्ता 2 गाड्यांचं तुम्ही देता, म्हणजे पैसे कमवायसाठीच तुम्ही मैदान घेताय ना, मी सरळ म्हणतोय. आणि दुसरी गोष्ट,
आज उघड बोलतो की पुकारणारे जे 10-15 जण आहेत किंवा त्याचे 4-5 जण चांगले आहेत, 4-5 जण वाईट आहेत. फक्त त्यांनी त्यांच्या पोरावर हात ठेवून घ्यावा की मधनं चिठ्ठ्या काढायला आम्ही पैसे कोणाचं घेत नाहीत, असं त्यांनी ओपन चॅलेंज मी पण घेतो सांगतो. आणि दुसरी गोष्ट, मला त्यांच्याबद्दल आज टीका करा किंवा काय म्हणा हे बोलतोय लय बोलायचं म्हणजे आज सामान्य माणसाची फसवणूक चालली आहे म्हणून हे आज मला बोलायला लागले. तुम्हाला सांगतो बैलगाडी क्षेत्रात ज्यावेळेस उन्हाळ्यात मैदान होते त्यावेळेस 5 बक्षीस असले, 7 बक्षीस असले, गाड्या 3-3 पळाल्या तरी तुम्ही 7च्या 7 बक्षीस द्यायला लावता कमिटीला. उन्हाळ्याची जत्रेची कमिटी असते प्रत्येक गावात. आणि ज्यावेळेस पावसाळ्यात ठराविक जणांचे मैदान असतात म्हणजे त्या महिन्यात 3 मैदान त्याच फाटीला असतात. गट पडणार 10 आणि शिमी होणार तुमचं 7. आपल्या बैलगाडी संघटनेचा नेम काय आहे, गट 10 पळाला तर बक्षीस फायनलला शिमीला गाड्या शिमी 10 झालं पाहिजे. आज गट तुमचं 10 पळतात आणि शिमी किती होते 7 होते. मग तुम्ही 3 बैल मालकांच्या अन्याय करताय. मी म्हणत नाही त्यासनी तुम्ही लाखाला लाखच बक्षीस द्या, त्यासनी गुलाला पुरतं पैसे द्या, पण त्या माणसाला आनंद आहे ना मी बाबा ह्या मैदानात राहिलोय, 7 मध्ये 3 वाढतील पण ते त्यांच्या हक्काचा गुलालाच घेऊन जातील ना, वाढतील. पण हे करत नाहीत. हे फक्त त्यासनी पैसे कमवायचं एक साधन आहे. आणि ऑनलाईन गटाचं पण तुम्हाला आज स्पष्ट उघड सांगतो, आज माझं बऱ्यापैकी चालतं म्हणून मला संध्याकाळी 10 वाजता गट आज माझा पडला की पावती नंबर माझी 210 असेल त्यावेळेस मला पावती नंबर 210 पण नुसते पुकारले जाते. मला 5 नंबर तास आलं 210 फाटीत 10व्या गटात. तर मला संध्याकाळी 10:30 नंतर 1 नंबर फाटीला 9 नंबर फाटीला ह्या त्या गटातल्या 10च्या 10 गाड्या मला माहित असतात कुणाची कितव्या गटात आहे कुठल्या गटात. ही कोण सांगतं, आयोजक सांगत असतील किंवा पुकारणारे सांगत असतील. पण शोध सामान्य माणूस काय करतो, नशिबावर आजमावून येतो, माझे बाबा 10व्यात गाडी लागले आणि हित आहे आणि हीच माझ्या 10व्या गटात एकुंदी 4 नंबरला टॉपची गाडी असली तर मी त्याला एकामेकाला फोन करतो आणि तुम्हाला पुढं नाव आहे का शिकारा आणि ती फुटून गाड्या पळतात. म्हणजे हे सगळा खेळ कोणाचा चाललाय, आयोजकांचा चाललाय. मी आज उघड सांगतोय आणि त्याने म्हणून द्या की हे होत नाही खेळ. आता जसं तुम्ही सांगताय म्हणजे स्वतः तुम्हाला सुद्धा कळतंय, मला कळतंय ना. आता कालच्या चोराच्या मैदानात मी एकच माझी चिठ्ठी होती, सदस्य 6व्या गटात माझी निघालेली ना 5 नंबरला. कुठल्या कुठल्या गाड्या मी आधी सांगितलेल्या. म्हणजे काय सांगताल कुठल्या दृष्टिकोनातून खेळ चाललाय नक्की हा बैलगाडी? एक तर तुम्हाला गट काढायचा आहे ना, बैल मालक काय येतो चिठ्ठी का टाकतो तर त्याचं नाव होण्यासाठी. तो 5-10 हजार रुपये खर्चून येतोय, पोटाला चिमटा मारून येतोय, तो नावासाठी येतोय का त्याला पैसे कमवायसाठी. आता पावसाळ्यात कोण येत नाही. मग त्यावेळी चिठ्ठी वाचताना तर तुम्ही डायरेक्ट सर नाव वाचा ना, तुम्हाला नाव वाचायची काय गरज म्हणजे हरकत काय आहे. नाव वाचल्यामुळे त्या माणसाचं एक नाव लाईव्हला येतं, समाजात माणसं ऐकतात, म्हणजे सगळीकडे होतंय. त्यामुळे ते नावासाठी हारलं जिंकलं ह्याला कोण विचारत नाही ना, तुमच्या नावाला महत्व देतात. बरोबर आहे. नाही तर दुसरे मग आमच्या मग डोक्यात एक माझी आयडिया येत होती, तुम्हाला टोकनवरच तुम्हाला नंबर लॉट पाडायचे असेल तर ज्यावेळेस अमित पाटील स्वतः गाडी नोंदवत असेल तर त्यावेळेस बाबा स्कॅनर मारलाय बाबा पावती नंबर तुमचा 210 आहे, त्यावेळेस अमित पाटलाचं नाव पण विचारू नका, 210 नंबर. असं सगळ्यांच्या गाड्या 500 नोंदव, 500 होत असले 500 झाले असलेले नाव. प्रत्येकाची पावती माहीत आहे, पावती प्रमाणे त्याची चिठ्ठी असते फोनवर, तो खाली जाईल गटाला तिथं सोडेल. बरोबर. ज्यावेळेस ज्याची गाडी लागेल त्यावेळेस त्या बैल मालकाला विचारा तुमचं बैलांची नावं काय आणि नाव तुमचं पावती काय टाकायची शेमीला, ती नाव लिहू शकता ना 2 मिनिटात तुम्ही. 100% आणि त्यावेळेस तुम्ही गाड्या पाया गेल्या कुणाची नावं पुकारताय तुम्ही, तुम्हाला पुकाराय ताप होतोय ना, पैसे घेऊन ताप होतोय. पण सामान्य माणूस 5 आणि 10 हजार रुपये घालवून एकदम तुम्ही 15 गट घालवताय. 15 गट घालवले 10 तर 150 ड्रायव्हर आहेत का बैलगाडी आता मैदानात, कुठल्या 150 ड्रायव्हर आहेत का? ड्रायव्हरांनी त्या 2-2, 3-3 एका लॉटला गाड्या हाणायच्या, खालनं जायचं, पळत यायचं, हाणायची. त्यांनी दम त्यांचा श्वासोश्वास थांबवायचा का गाडी हाणायची. आणि दुसरी गोष्ट ऍक्सिडेंट ड्रायव्हर म्हणजे जी जास्त थटण्याचं आणि ड्रायव्हर घावण्याचं कारणीभूत आहेत तर हे आहेत. म्हणजे ह्यांनी मैदान पुरं करायचं आहे. तिकडे ड्रायव्हरला काय होऊ, बैल मालकाला छकडं भेटू किंवा नाही भेटू ह्यासनी घेणं देणं काही नाही. कमिटी असो जी मैदान घेत त्याला, आयोजकासनी आणि पुकारणारच नाही त्यासनी फक्त त्यांचं पैशाची पेमेंटशी मतलब आहे. आणि बैल मालक सामान्य बैल मालक पैसे घालून मेलेला आहे ह्या नादात. तुम्हाला खरं सांगतो चितपट म्हणजे पैसे घालून पाक हे झालेलं आहे. पण मग कुठेतरी संघटना थांबली ह्याचा परिणाम होतोय का काय बैलगाडी क्षेत्रावर? आता विषय काय आहे, संघटना म्हणजे कोण आहे, तुम्ही आम्ही संघटना आहे ना. सगळ्यांनी आवाज उठवला तर संघटना आपली कशी थांबल? संघटना आपली स्ट्रॉंग आहे आणि आपण स्ट्रॉंग असल्यानं संघटनेच्या मागत
तर असं नको ते बैल बाजार मांडलाय ना हे बैलगाडी क्षेत्रातला पैशाचा, तो बाजार मागच बंद होईल आणि सर्वसामान्यांनी चांगलं दिवस येतील. आता तुम्हाला नसेल माहित, काही गाड्या चांगल्या लागल्या ना, टॉपच्या गाड्या मारल्या तर आयोजकांच्या गाड्या आहेत ते पुकरत नाहीत. तुम्हाला आवर्जून एक किस्सा सांगतो. महाराष्ट्रातला मला आनंद झाला. एक MM नानांचा राजा आणि अर्जुन, नाशिकचा अर्जुन, आता त्या मॅडमने घेतलाय बा चिंचाळ्याच्या, त्यांनी 5 लाखाच्या मैदानाला 7 नंबर फाटीने कडन गाडी मारली त्या बैलाने शिमीला. गाडी कुणाची मारली? आवर्जून बकासूर आणि लखनची. लखन म्हणजे टॉप आणि बकासूर म्हणजे महाराष्ट्रातली टॉपची जोडी, आणि ती पण पब्लिकने मारली. पण जो पुकारणारा होता ना एक जण, तो गाडी लागल्यानंतर माईक टाकला, त्यानं पुकारलं नाही. ते मोरे होतं, तो पण म्हणला नाही की कडनं पळून सुंदर अशी वळण शिस्त पद्धतीत गाडी पळणारी बैल आणि कडनं पळून येऱ्या गायऱ्याचे कामं नव्हती ही गाडी मारणं, असं बोलणं नाही कोण का. तर ह्यांच्या जवळच्या गाड्या होत्या कोणाच्या काय. एक जण पुकारणारा तो मॅनेजरच आहे त्यांचा, तो माईक टाकून पळून गेला. अहो त्या माणसाने काय केलं, ह्या MM नानांमध्ये तुमच्या विरोधात बाईट टाकली म्हणून तुझं नाव बंद केलं होय. आता उद्यापासून माझं पण नाव पुकारायचं बंद करेल. मला काय नाव घेणं नाही, मला फक्त बैल पाळायला आनंद आहे. नाही बैल पाळायला तरी आनंद आहे. फक्त तुम्ही पोटासाठी येताय ना, आम्ही नादासाठी येतोय, ही तुम्ही विसरू नका फक्त. बरोबर. आता जसं तुम्ही मागं सांगितलं की जर गटात 10 गाड्या पळल्या तर 10 बक्षीस पाहिजेत, बरोबर आहे का? हा संघटनेचा नियम आहे. मग हा नियम सध्या चालू का नाही नक्की? सध्या काय नाही चालू. आयोजक जे पुकारणार आहेत तेच आहेत, 5 जण 5-7 जण आहेत. ते मैदान घेणारे फाटी तेच आहे. त्या महिन्यात बघा त्या मैदानाला त्याच फाटीला मैदान होते. म्हणजे सगळे बॅरिकेड वाला त्योच आहे, लाईव्ह वाला त्योच आहे. म्हणजे ही संघटनाच झाली ना त्यांची. बरोबर आहे. हा काय वाटतं, काय बदल व्हायला पाहिजे आता तुमच्या ह्याने तरी? बदल काय आता त्यासनी कळायला पाहिजे. बदल नक्की बदल 100% बैल मालकांनी सगळ्यांनी आवाज उठवा. 100% बदल होईल. आणि असं नाही की गुलालाच्या दृष्टीनं कोण येत नाही, फक्त नादासाठी हौसासाठी नावासाठी येतंय आणि कोण या नादात पैसे कमवा येत नाहीये. बरोबर आहे. फक्त काय करतात हे असे जे काही घटक आहेत नाही बैलगाडी क्षेत्रात आता बोललेलं ते माणसं पैशाचा बाजार करून नाव ज्याचं पैसे पोचतील त्याचं नाव करतात, बाकी काही नाही ह्याच्यात आता चाललेलं. बरोबर आहे. आणि त्यासने वाटत असेल ना की लय बोलतोय, किंवा तुम्ही पण मीडियातर्फे आज सांगतो, लाईव्हला एक बैलगाडी मालक 10 एक दिग्गज ठेवा, 5 झेंडा सुट्टी मेकर असतील. आज सुट्टी मेकरांचा हाल होतात किती, वरनं तुम्ही सुट्टी मेकरच्या नावानं बोंबालताय. आज बैल काही काही उभी राहत नाहीत, पाय काही काहींचा हात मोडतोय, ते किती ताकदीने बैल धरतात, पट्टी अडवतात, ते त्यांचं त्यासनी माहिती आहे, ते काही बळणं करत नाहीत. बरोबर आहे. म्हणजे ते झटतेत त्या नादासाठी. त्यासनी असं तुमच्याकडे पॅकेज नाही बोलल्यानंतर, किंवा तुम्ही आज बैलगाडी मालक एकोणदा लेट गेला की माईक दिलाय म्हणून तुम्ही आबरू काढताय एकोणद्याशी. अहो तुम्ही बोला ना, काय मर्यादा असते. कॉमेंट्रेटर आहे तुम्ही, कॉमेंट्री करा. तुम्हाला कोणाची आबरू काढाय बैल मालकाची तुम्हाला सांगितलेलं नाही, पैसे देऊन तुम्ही आमची आबरू काढाय तुम्ही बसलेला नाही तिथं. फक्त तुम्ही बैल मालकांची ओळख कराय किंवा एकूण चांगलं सांगण्याचं काम करा. तुम्ही बैल मालकांचं करताय. काही काही ठिकाणी देवाला पाय एकोणदा बैल मालक जातो, म्हातारा असो तरणारा, माझ्यासारखा मी फाटीला पाया पडून जातो. खेळ आहे ग्राउंडला, कुठलंही ग्राउंड असो महाराष्ट्रात किंवा देशात अख्ख्या, कुठलाही माणूस भारतातला असेल जो, तो ग्राउंडला पहिल्यांदा पाया पडल्याशिवाय जात नाही. बस तुम्ही काय म्हणताय वरनं कॉमेंटेटर, देवाला पाया पडतोय, देवानं होतं का काय होतं. जो पुकारतोय ना त्याच्या गायाच्या बैलाच्या गायात कमी कमी 10 फडकी आहे ती, आणि तू साधूचा कशाला आव्हान आणतोय. मी सांगतोय ना, मी देवाला पाया पडल्याशिवाय येतच नाही या धंद्यात, किंवा कुठलाही श्री गणेशा केल्याशिवाय देवा. मराठी समाज आहे, आपल्या मराठी समाजात 12 जाती, 12 जातींचा सगळ्यांचा देव आहे. प्रत्येक जण आपापल्या देवाला मानतो, मानला तर देव आहे, नाही मानला तर नाही देव. पण सगळेजण आपापल्या पद्धतीने येतात. फक्त तुम्ही एकूण त्याची मापं काढू नका. मापं काढताना आपल्या बैलांच्या गळ्यात किती काय काय आहे ती विचार करा आणि मग बोला. आणि बैल मालकासनी सामान्य असं काही बोलू नका माईकवरनं. फक्त त्यांच्या हातात असं, आज माझ्या हातात माईक आलाय ना, तसं चुकून मैदानात आला ना माईक, किंवा आपण एक समालोचक किंवा सगळ्यांची एक लाईव्ह टेलिकास्ट घेतली ना, आणि त्यावेळेस मी बोलायला लागलो ना किंवा इतिहास सांगायला लागलो, त्यावेळेस तुम्ही उभं राहायला तुम्हाला जागा ठेवणार नाही. आपली ओपन चॅलेंज आहे त्यासनी. फक्त सर्वसामान्य माणसासनी तुम्ही दमवू नका, एवढंच सांगतो. तर मित्रांनो बघू शकताय, आज अमित पाटील यांनी बरेच खुलासे केले. जे बैलगाडा मालक असू द्या, गरिबांचे बैल का उजाडे येत नाही, असे बरेच दादाने सांगितलं. तर बघूया काय सांगाल. आता एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हिंदकेसरी मैदान येते, कोणाबरोबर पाहता दिसणार आहे टिटवी आपल्याला? अजून माझ्या बैलाला पैराच नाही.
ज्यावेळेस असा आला बाबा डोक्यात की त्याच्याबरोबर पळलं आणि आदतला कोणाला वाटलं चांगलं खोंड काय झालं त्याच्यातनं वाटलं नाही कोणत्या इच्छा असते माझ्या बैलापर कोण म्हणतं आपल्या हरवजी कोण म्हणला वायदी दिली तरी वायदी घेतो मी देतो म्हणजे मला सवय आहे वायदी द्यायची पण सवय आणि घ्यायची पण सवय आहे असं नाही की अमित पाटील पैसे घेतो आणि देत नाही कारण ही खोंड लहानाचं मोठं करा मी पण पैसे लय मोजलेत म्हणजे सगळ्यांनीच तसं वागावं ज्या माणसानं आपल्याकडून पैसे घेतलेत त्या माणसाकडून दुप्पट पैसे घ्यावे ज्यानं प्रेमानं बैल दिलाय त्याचा कितीही नंबरचा बैल असो त्याला प्रेमानंच बैल द्यावा त्याला प्रेमाने बैल द्यावा हा तर दादा खूप खूप धन्यवाद तुम्ही आपला आज टाइम दिला आणि महत्वाचा विषय आता तुम्हाला सांगायचं तुम्ही आज आवर्जून ही खुलासा बाईट घेतली ह्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद काही जणांनी आमच्या बाईट घेतल्या कोण कोणाचा फॅन होता कोण कोणाचं काय होतं कोण म्हणला माझ्या व्ह्यूज कमी होतील त्यामुळे मी मुलाखत टाकणार नाही असे बाजारो जे आहेत ना मीडियात करतात त्याचे मीडिया तुम्ही करू नका फक्त काय करा तुमच्या हातात एक माईक आहे कोणत्या माणसांचा गरिबांचा एक काहीतरी तुम्ही पुढं नेऊ शकता हेतू किंवा चांगलं वाईट तुम्ही एखाद्या पडद्याच्या पुढे आणू शकताय ते आणा फक्त तुम्ही पैशासाठी तुम्ही पण असलं काही करू नका मला एवढंच नाही, 100% कारण की जर तुमच्यासारख्या साथ असेल प्रत्येक जण गरीब गाडा मार्काला एक कुठेतरी वर नेण्याचा प्रयत्न करत असतात तर सर्वच जण की सहकार्य करतील तुम्हाला एक नाही का अपेक्षा बाळगतो आणि खरंच आज तुम्ही जो तुमचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आहे जशी आपली टी व्ही तशी कायम पळत राहा कायम गुलात राहा शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद